नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आमच्या घरच्या गौरायांचं आगमन। चला तर मग बघूया। सगळ्यात आधी आम्ही 5 बायकांनी मिळून गौरायांची पूजा करून घेतली। गौरायांची पूजा झाली की लगेच आम्ही गौरायांना आवाहन दिलं आणि लगेच पाटावर विराजमान सुद्धा केलं। विराजमान करून झालं की लगेच गौरायांना नैवेद्य ठेवला। आम्ही नैवेद्यामध्ये आंबाड्याची भाजी, भात, भाकरी आणि दूध आणि पिठलं एवढं असतं आमच्या घरी। तुमच्या इथं काय असतं हे मला नक्की कमेंट करून सांगा। मग लगेच सकाळी उठून लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले, कारण की आमच्या घरी येणार होते पाहुणे। पाहुण्यांसाठी स्वयंपाक म्हणलं थोडंसं जास्तच लागतो आणि म्हणलं सकाळपासून केलं तर लवकर होईल, म्हणून थोडंसं लवकरच स्वयंपाकाला लागले। लगेच खाली आले आणि रांगोळी टाकायला घेतली। रांगोळी टाकणं झाली की लगेच वरती आले। वरती येऊन गौऱ्यांना साडी घातली। साडी वगैरे सगळं नेसवून झालं। बघा मी साडी कशी नेसवते ते, मी इकडची साडी नेसवायला घेतली आणि आईने तिकडची साडी वगैरे सगळं नेसवून झाले की बघा फायनल लुक कसा दिसतो आमच्या गौऱ्यांचा, किती छान दिसते ना। मग लगेच रांगोळी टाकायला घेतली। पुढचं सामान वगैरे ठेवताना मला व्हिडिओ घ्यायचा होता, पण तेव्हा काही टाइमच नाही मिळाला, थोडीशी गडबड होती म्हणून नाही घेतलेला। मग लगेच रांगोळीचा तेवढा व्हिडिओ घेतला आणि दाखवला तुम्हाला। मग लगेच बघा आमचा फायनल लुक कसा दिसतो हे बघा, सगळं सामान वगैरे किती सुंदर ठेवलेलं आहे। कशा वाटतात तुम्हाला गौऱ्या? आवडल्या असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा।